आज 29 जुलै गुरुपौर्णिमानिमित्त विद्यार्थ्यांचे भाषण. आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा आपल्या भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, जिला आपण व्यासपौर्णिमा म्हणूनही साजरी करतो. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे गुरुच्या ज्ञानाने आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार नष्ट होतो. आपण सर्वजण जेव्हा पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसते. आपल्याला अक्षर ओळख करून देण्यापासून ते आयुष्यात एक उत्तम आणि जबाबदार नागरिक बनवण्यापर्यंतचा प्रवास हा केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच शक्य होतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगामध्ये स्वाभिमानाने कसे जगायचे, संकटांना सामोरे कसे जायचे आणि यशाची शिखरे कशी गाठायची याचे धडे तुम्हीच आम्हाला देता. अनेकदा मी वर्गात खोड्या करतो, अभ्यास वेळेवर करत नाही, पण तरीही तुम्ही रागाच्या मागे प्रेमाची भावना ठेवून आम्हाला योग्य मार्ग दाखवता. तुम्ही दिलेली शिक्षा सुद्धा आमच्या भल्यासाठीच असते हे आज आम्हाला मनापासून पटते. माझ्या सर्व शिक्षकांसाठी मी या 4 ओळी समर्पित करू इच्छितो. अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा प्रकाश पाडला. माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ तुम्ही शिकविला. कोटी कोटी प्रणाम माझ्या लाडक्या गुरुवर्यांना, ज्यांनी माझ्या आयुष्याला हा सुंदर आकार दिला. सर आणि मॅडम, तुम्ही दिलेले ज्ञान, विचार आणि संस्कार हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आज या शुभ प्रसंगी मी संपूर्ण वर्गाच्या आणि सर्व विद्यार्थ्याच्या वतीने तुम्हाला हेच वचन देतो की तुम्ही दाखविलेल्या सन्मार्गावर आम्ही नेहमी चालू आणि भविष्यात खूप मोठे होऊन तुमचे नाव नक्कीच उज्ज्वल करू. तुम्ही आमच्यावर घेतलेल्या प्रत्येक कष्टाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमा निमित्त कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.